मी तशी अर्धा तास उशिराच बसलेली ब्लाऊज शिवायला, म्हणून तर काही आज कंप्लीट झालंच नाही. म्हटलं चला याला सोडते आधी आणि संध्याकाळचं जेवण बनवायला लागते. कारण माझं असं म्हणणं आहे बघा, आपण जॉब करतो किंवा होममेकर म्हणून घर सांभाळतो, आपल्याला एक सिस्टमचा अकॉर्डिंग चालायला पाहिजे. आपण एक रुटीन जरूर फॉलो करायला पाहिजे. बघा, आपण जी कामं आपली ज्या टाईमात केली त्याच टाईमात ती व्यवस्थित होतात, नाहीतर आपली थोडी चिडचिड पण होते आणि धावपळ पण होते. आणि आमच्याकडे एवढा पाऊस चालू आहे बघा, तर भाजी आणायला पण होत नाही. 1 महिन्यापासून बेडगावात भरपूर पाऊस चालू आहे. तर म्हटलं भाजीला पण नाही आहे, तर आज काय बनवायचं. तर आज छान असं सोयाबीनच्या वड्यांची भाजी बनवली. आणि ही भाजी आठवड्यातल्या 2 वेळा मुलांना खूप आवडते म्हणून करते मी. तर थंड पाण्यातच घातल्या सोयाबीनच्या वड्या, 5-7 मिनटात होऊन जातात त्या. तर त्यासाठी 2 कांदे घेतले, टमाटर घेतले, हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतलेला. ते छान असं कढईमध्ये परतून घेते आणि थोडंसं खोबऱ्याचं खिसन घालते. हे ब्राऊन होईपर्यंत नंतर खोबऱ्याचं खिसन घालणार. तर छान हे ग्रेव्हीसाठी आता तयार झालं. याला थंड करूनच वाटायचं, नाही तर मिक्सरचं भांडं खराब होते बघा आपला. सोयाबीनच्या वड्यांना छान पिळून घेतले बघा. आता त्यांना तेलामध्ये थोडं फ्राय करून घेते. त्याच्यात नमक, हळद आणि थोडीशी मिरची असं घालून त्यांना फ्राय करून घेणार ब्राऊन होईपर्यंत. आता ते ब्राऊन झाले की नंतर ते कढईमध्ये तेल घालायचं, थोडी मोहरी, जिरं असं घालायचं आणि थोडंसं मिरची, हळद आणि धनेपूड हे आधीच घालते मी. नंतर पेस्ट घालते बघा कांद्या टमाटरची, म्हणजे तरी छान येते याला भाजीला. तर आता कांद्याची पेस्ट केलेली बघा ती घालते आणि याला 5 मिनटं छान असं ब्राऊन परतून घेणार मसाल्याला आणि नंतर सोयाबीनच्या वड्या घालणार बघा. हे आठवड्यातनं 2 वेळा तरी करते. कधीतरी भाजीला नाही राहिलं तर मग ह्या वड्यांची भाजी करते. मुलांना पण आवडते आणि याच्यात भरपूर असं प्रोटीन पण असते. तर आजचा बेत होता बघा सोयाबीनच्या वड्यांची भाजी आणि चपाती. बेडगावात भरपूर असा पाऊस सुरू झाला आहे आणि आमच्या खानदेशात अजून पावसाची सुरुवात झाली नाही आहे. तर हा व्हिडिओ कोण कोण खानदेशातून बघतो आहे तर नक्की कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाकडे असं पाऊस सुरू झाला आहे बघा ते पण सांगा. सोयाबीनच्या वड्या छान परतून घेते मसाल्यामध्ये आणि मस्त असं पाणी घालते बघा. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घालते मी आणि नंतर गरम पाणी घालणार आणि छान अशी उकळी येऊ दिली की नमक घालायचं आणि नंतर कोथिंबीर घालायची बघा. तर उकळी पण आली बघा आणि थोडीशी आता कोथिंबीर घालते आणि ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते. तर दही पण घालतो, पण मला दहीने थोडं आंबटने त्रास होतो म्हणून मी खोबऱ्याचं खिसन घालते. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.